नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप छान मध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ब्लाउजला पाइपिंग कशा पद्धतीने बनवायची आहे अगदी सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या ब्लाउजला माझ्यासारखी पाइपिंग जे आहे ते अगदी रेडीमेड पाइपिंग जशी असते त्याच पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। अशा पद्धतीने अगदी आणि सोपी म्हणजे एकदम सोपी, पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण पाइपिंग बनवलेली आहे। अगदी 2 टिप मध्येच आपल्याला पाइपिंग म्हणजे तयार करून घ्यायची आहे। तर चला तर मैत्रिणींनो, कंटिन्यू व्हिडिओ पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे की आपण पाइपिंग कशा पद्धतीने केलेली आहे। आणि त्याच्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राइब केले नसेल, सबस्क्राइब या कारणासाठी करायचं आहे की जेणेकरून मी व्हिडिओ जे काही अपलोड करतील दररोजची दररोज, तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे। तुम्हाला शेअर करायचे असतील व्हिडिओ तर तेही तुम्ही शेअर करू शकतात। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आणखीन एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स देणार आहे, जेणेकरून आपल्याकडे जी रेडीमेड पेपर कटिंग आहे त्याच्यासाठी भरपूर महिला जे आहेत ती व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करतात किंवा कॉल करतात। तर मला त्या महिलांसाठी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्हाला घ्यायचे असतील त्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअपला किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता। विचारपूस करणं हे साहजिक आहे, पण तुम्हाला मी जी काही सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही एकच व्हिडिओ पाहतात आणि लगेच तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करत असतात। तुम्ही भरपूर सारे अगोदरचे व्हिडिओ पहा, जेणेकरून मी ब्लाउज पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने कस्टमरची कामे केलेली आहेत त्याचे भरपूर सारे तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत। तुम्ही एकच व्हिडिओ हा ओपन केला की हाच व्हिडिओ पाहतात आणि लगेच मला कॉल करतात पॅटर्न विषयी। आणि तुम्हाला सर्व काही पोस्टिंग मी टाकलेले आहेत की महिलांनी पॅटर्न घेऊन कशा पद्धतीने ब्लाउज शिवलेले आहेत त्याचे मी पोस्ट केलेले फोटोही आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित मी माझे न करता ब्लाउज कटिंग कस्टमरचे नेहमी मी एका कस्टमरचे 3-3, 4 ब्लाउज कट केलेले आहेत। तर ते तुम्ही व्हिडिओ जे आहेत ना पूर्ण पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तर तुम्ही एकच भरपूर साऱ्या काय म्हणतात की मला कॉलवरती विचारतात, आम्ही तुमचा हा व्हिडिओ एक पाहिला आणि तो ओपन केला, तिथे तुमचा व्हॉट्सअप नंबर दिसला, पेपर कटिंग तुमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून। तर ते व्हिडिओ तुम्ही पाहतात आणि लगेच मला ते मला रिप्लाय का दिला नाही असाही मेसेज करतात बरं का भरपूर साऱ्या। पण माझ्या मागे खूप कामे असतात, कस्टमरचे कामे असतात, पॅटर्न जे आहेत त्याचे ऑर्डरचे कामे असतात किंवा व्हिडिओचं काम असतं। व्हिडिओ तुमच्यापर्यंत कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे त्याचं काम असतं। त्याच्यानंतर ऑनलाईन क्लासच्या विद्यार्थिनी असतात आणि हे सर्व असून तुमच्यासाठी मी हे काही अवेलेबल केलेलं आहे। त्याच्यातही तुम्ही असे काही प्रश्न प्रत्येक वेळेस रिप्लाय नाही दिला, असं नाही तसं नाही केलं की मग मला पण वाईट वाटतं। त्याच्यामुळे मी आज खास बोलत आहे की तुम्हाला एक व्हिडिओ न ओपन करता तुम्ही बाकीचे अगोदरचे व्हिडिओ पहा, पोस्ट केलेले महिलांनी पॅटर्न ऑर्डर केलेले तेही पहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इच्छा असेल तर त्यावेळेस तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता। तर एवढंच म्हणणं आहे की माझ्याकडून तुमचा कॉल रिसीव केला जात नाही किंवा रिप्लाय दिला जात नाही, त्याच्यामुळे मी आज हा खास बोलत आहे। तर त्यासाठी आणि तुम्हाला नक्कीच ऑर्डर करायची असेल ब्लाउज पेपर कटिंग, कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स हे जे प्रकार आहेत ब्लाउजचे, तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। चला तर मैत्रिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। कशा पद्धतीने पाइपिंग बनवायची आहे ब्लाउजला माझ्यासारखी तुम्हीही नक्की बनवून घ्या। तर इथे पाहू शकतात, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पाइपिंग कशा पद्धतीने कपडा जो आहे तो कट कसा करायचा आहे तेही तुम्हाला सांगणार आहे आणि बनवण्याची पाइपिंग बनवण्याची अगदी सोप्यात सोपी पद्धत जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे। आता इथे पाहू शकतात, हा आहे आपला क्रॉस कपडा आणि हा आहे आपला सरळ कपडा। आता तुम्ही ज्यावेळेस पाइपिंगची 1 इंचाची पट्टी काढता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सरळ कपडा असा न कट करता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस कपड्याने कट करून घ्यायचा आहे। म्हणजे या साईडने तुम्ही क्रॉस काढायचा आहे आणि या साईडने तुम्हाला सरळ जो आहे तो होणार आहे। आता इथे क्रॉसमध्ये कट केल्याच्या नंतर पाइपिंग जी आहे ती एकदम सुंदर अशी येते। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणारच आहे की कशा पद्धतीने आपली पाइपिंग जी आहे ती आलेली आहे।
तर पाहू शकतात आता इथे 1 इंचाचं तुम्ही टेपच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। या पद्धतीने तुम्ही ज्या 1-1 इंचाच्या पट्ट्या ज्या आहेत ती कट करून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या अगदी 2 मी पट्ट्या कट करून घेणार आहे। तर पाहू शकतात इथे मी ह्या 2 पट्ट्या ज्या आहेत ती कट करून घेतलेल्या आहेत। आता या पट्ट्या आपल्याला जॉईंट कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला इथे सांगणार आहे। तर पाहू शकतात इथे आपला हा या साइडने कोन आलेला आहे आणि हा या दुसऱ्या पट्टीला आपला हा कोन आलेला आहे। आता हा कोन जे आहे काय करायचा आहे, हा कोन इकडच्या साइडने ठेवायचा, हा कोन आपल्याला या साइडने ठेवायचा, विरुद्ध दिशेत आपल्याला ठेवून इथे जॉईंट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ही पट्टी जी आहे ती जॉईंट झालेली आहे। तर ही पट्टी आपली कशी झालेली आहे पाहू शकतात, अशी खेचल्या जाते आणि तुम्ही सरळ जर पट्टी कट केली तर तिथं तुमचा कपडा जो आहे तो खेचला जात नाही। तर शक्यतो तुम्ही हे पहा, आता इथे मी सरळ पट्टी तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की क्रॉस पट्टीमध्ये कशा पद्धतीने खेचला जातो कपडा आणि सरळ कपड्यामध्ये कशा पद्धतीने। सरळ पट्टी ज्या वेळेस तुम्ही कट करता त्याची ही पाइपिंग आहे, त्याचाही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण आपण आज क्रॉस पट्टीचा कसा काढायचा आहे तो पाइपिंगचा आज व्हिडिओ पाहणार आहे। तर पाहू शकता या साइडने कपडा जो आहे तो ओढल्या जात नाही। मग एकदम योग्य पद्धत जी आहेत ना, शक्यतो तुम्ही अशा पद्धतीने ज्या साइडने क्रॉसमध्ये कपडा ओढला जातो त्याच साइडने तुम्ही पट्टी जी आहे गळ्याची ती कट करून घ्यायची आहे। आता इथे मी हा ब्लाउज तयार करून घेतलेला आहे, पाहू शकतात या साइडने ब्लाउज तयार केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या पट्टीला एक साइडने शिलाई न मारता आपण डायरेक्ट पाइपिंगची जी काही गोट आहे आपला तो डायरेक्ट आपण तयार करून घेणार आहे। आता इथे काय करायचं आहे, स्टार्टिंगला आपल्याला एक साइडने आपल्याला हा भाग जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे। 1 इंच घेतलेले आहे, हा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि पुढच्या साइडने थोडासा आपल्याला कपडा जो आहे तो दुमडवून घ्यायचा आहे आणि ज्या साइडने आपली हुकांची बाजू आहे त्या साइडने आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर स्टार्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे शिलाई लॉक करायची आहे। लॉक केल्याच्या नंतर तुमचा जसा आकार आहे, पाठीमागलचा असो किंवा पुढच्या गळ्याचा असो, ज्या पद्धतीने गोल गळा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे। पट्टी जॉईंट करताना काय करायचं आहे, जास्त ढिल्ली ठेवायची नाही, जास्त ओढायची नाही, मिडियम क्वालिटीमध्ये तुम्हाला थोडीशी नॉर्मल ओढून धरायची आहे। तर मी तुम्हाला पुढे दिसनच कशा पद्धतीने, हे पहा या पद्धतीने हात ठेवायचा आणि थोडीशी अशी ओढून धरायची आणि जॉईंट करायची आहे। तर पाहू शकतात या पद्धतीने तुम्हाला दिसलं असेल की पट्टी मी थोडीशी नॉर्मल ओढून घेतलेली आहे, अशा पद्धतीने पूर्ण मी जॉईंट करून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही एक्स्ट्राचे जे धागे असतात ते आपल्याला फिनिशिंगसाठी कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस पाइपिंग बनवतात त्यावेळेस आपल्याला हे धागे जे आहेत ते आतमध्ये आले नाहीत पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। पाहू शकतात या पद्धतीने मी ही पूर्ण कपडे जे आहेत ती कट करून घेत आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। अगदी आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो हे पहा
हा जो कपडा आहे मधला शिलाईचा जो कपडा आहे तो आपल्याला या साईडने फोल्ड करायचा आहे आणि ही जी वरची पट्टी आहे ती आपल्याला अशा रीतीने या पद्धतीने दुमडवून घ्यायची आहे। पाहू शकतात पाठीमागूनही तुम्हाला जो कपडा आहे तो बाहेर आला नाही पाहिजे आणि हा कपडा पूर्ण आतमध्ये फोल्ड झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने ही पाइपिंग जी आहे ती बनवून घ्यायची आहे। तर मी ही पूर्ण याच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने इथे मी झालेली आहे पाइपिंग। आता मी हे लगेचच हे इथले जी घरे आहेत हुकांची तेही बनवून घेणार आहे, जेणेकरून मी पाइपिंग बनवली की मी त्याच पद्धतीने लगेच घरे जी आहे ती बनवून तर पाहू शकता अशा पद्धतीने ही पूर्ण मी पाइपिंग जी आहे ती बनवून घेतलेली आहे। तर तुम्हाला दोन्ही साइडने दाखवते, बॅक साइडनेही पाहू शकतात पूर्ण या पद्धतीने आणि या साइडनेही तुम्हाला अशा पद्धतीने पाइपिंग जी आहे ती तयार झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाइपिंग कशी बनवायची आहे ते सांगितलेलं आहे। अगदी सोपी पद्धत, अगदी सोपी म्हणजे सोपी। जसं की तुम्ही रेडीमेड ब्लाउजला ज्या पद्धती पाइपिंग वापरतात त्याच पद्धतीने तुम्ही पाइपिंग घरच्या घरी बनवून घेऊ शकता। तुम्हाला इथे हात जरी लावला याला तर तुम्हाला एकदम छान मध्ये असे दिसणार आहे आणि सेम सगळीकडे आपली पाइपिंग जी आहे ती तयार झालेली आहे। तर या पद्धतीने बॅक साईडने ही फिनिशिंग पाहू शकतात आणि फ्रंट साईडला पण या पद्धतीने झालेलं आहे। तर मैत्रिणींनो अशीच तुम्ही तुमच्या ब्लाउजला या पद्धतीने पाइपिंग जी आहे ती बनवून घेऊ शकतात। तर चला मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात। भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।